आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला है। मैं सिर्फ इतिहास को दोहराता हूँ कि 1973 में जब इस देश में नवनिर्माण आंदोलन का आगाज हुआ, जब बिहार और गुजरात में विद्यार्थियों का आंदोलन हुआ तो उनको इसी तरह से ढकेला गया। जब उन्होंने ही जयप्रकाश नारायण जी को कहा कि हमारे आंदोलन का नेतृत्व हमें आपको जो आप घर में बैठ के देख रहे हैं, शर्म इसलिए आनी चाहिए क्योंकि आज आजादी को 75 साल से भी ज्यादा हो गए। कितने साल हो गए आप गिनो कि आपको पता भी है आजाद कब हुआ है ये देश। और अगर आज भी हम डेमोक्रेसी का डेमो भी नहीं दे पा रहे हैं दुनिया को, तो शर्म आनी चाहिए, मुझे शर्म आनी चाहिए, आपको शर्म आनी चाहिए, हम सबको। वहाँ पे स्टूडेंट्स बारिश में हर जगह पे कैसे कैसे हालत में काट रहे हैं, भूखे हैं, प्यासे हैं, और हम क्या करें? सरकार क्या कर रही है? सरकार उनके ऊपर टीयर गैस का बंदोबस्त कर रही है। सरकारों ने अपने अपने सोल्जर्स लगा रखे हैं उनको मारने के लिए। क्यों? सवाल नहीं कर सकते क्या हम अगर कुछ गलत करते तो माँ बाप सवाल करते हैं हमसे ना, जवाब मांगते हैं, तो हम भी जवाब मांग रहे हैं आपसे। जवाब दीजिए, सामने आइए, चर्चा कीजिए। अगर हम इतना भी, हमारा एक छोटा सा मुद्दा भी अगर आपके सामने नहीं रख सकते तो कैसी सरकार है? क्यों डेमोक्रेसी के नारे लगा रहे हैं हम? हर जगह जाके कहते हैं बाहर कि इंडिया इज यूनिट इन डाइवर्सिटी। कहाँ पे ना यूनिटी, बस डिवर्सिटी है। गवर्नमेंट क्या कर रही है? सो रही है। कहाँ है मोदी जी? ना मणिपुर जा रहे हैं, ना जंतर मंतर जा रहे हैं, कहीं नहीं जा रहे। मेलोडी खा के बस मजे कर रहे हैं। ये नहीं चलेगा। खंत वाटत आहे, आपल्याचाच विद्यार्थी आत्महत्या करून घेतोय आणि आपले विद्यार्थी टीव्हीवरचे फोटो बघत स्टेटस ठेवत आहेत. लाज वाटले पाहिजे. मी एक विद्यार्थिनी आहे, मी पण लायब्ररीमध्ये जॉब करते. माझ्या लायब्ररीला समोरच आमची शाळा आहे, तिथे नीटचे एक्झाम चालू होते. तिथे एक एक विद्यार्थी दुरून दुरून येतोय एक्झाम देण्यासाठी, वर्षभराची मेहनत लावतोय आणि त्याला काय भेटतोय? एक नीट जरी लेट झाला तर त्या विद्यार्थ्याला एकदम ते गेट एंट्री दिली जात नाहीये. हे कुठला न्याय आहे? अनेक आपला देश किती वर्ष झालं आजादीसाठी लढत आहे आणि आता सुद्धा लाज वाटत पाहिजे आपल्याला की आपण पुन्हा या भ्रष्टाचारासाठी आपल्या शिक्षणासाठी आपण लढत आहोत. कशाबद्दल? आपल्या आजादी हक्क नाहीये का? आपले डॉक्टर आंबेडकर त्यांनी आपलं संविधान लिहिलेलं आहे का? म्हणून की आपल्याला आजादी मिळावी, आपण स्वातंत्र्यपणे जगलं पाहिजे म्हणून. पण आपण जगतोय का स्वातंत्र्यपणे? आपण जगत नाही आहोत. जर आपल्या शिक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी आपण लढायचं असेल आणि आपण इकडे येतोय लढण्यासाठी, सरकारकडे आपण हक्क मागतोय, न्याय मागतोय, तर सरकार काय करते? वाट बघते का सरकार की आणखी विद्यार्थी मरण्याची? देशाची पिढी वाढत आहे. आम्ही शिक्षण कशाला शिकतोय? गरिबांची, लोकांची मदत सेवा करण्यासाठी ना. मग तोच विद्यार्थी आज न्यायासाठी तडमतोय, रडतोय, मरतोय. मग तुम्हाला लाज नाही वाटत आहे का? तुम्ही न्याय नाही देऊ शकत आम्हाला? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि जो पण न्याय नाही मिळणार, आम्ही असे लढे, आम्ही असे आंदोलन करत राहणार. कारण की हे काळ आझादीचा आहे, स्वातंत्र्याचा आहे. आम्हाला सगळ्यांना आझादी, स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे पाहिजे. हे सरकार संविधान विरोधी आहे, लोकशाही विरोधी आहे. पुन्हा याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल, शेतकरी असतील, कुस्तीपटू असतील, महिला असतील, अनेकांनी अन्याय विरोधामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु या सरकारने कुणाचंही ऐकलं नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकार यांच्याशी चर्चा करेल, याच्यावरती तोडगा काढेल किंवा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या ठिकाणी
घेतला जाईल असं वाटलं होतं, परंतु कुठल्याही प्रकारचा राजीनामा त्यांचा न घेता, त्यांची उचलबांगडी न करता, जे सोनम वांगचुक आहे त्यांची त्या आंदोलन स्तरावरून उचलबांगडी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही या ठिकाणी संदेश देण्यासाठी इथे विविध संघटना असतील किंवा विविध पक्ष असतील, आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की हे विद्यार्थी आणि सोनम वांगचुक एकत्र असून संपूर्ण देश, संपूर्ण महाराष्ट्र आणि या ठाण्यातल्या विविध संघटना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि तुमच्या लढ्यामध्ये आम्ही पण तुमच्या सोबत आहोत. बघा कसं असतं, चर्चा करायची नाही आणि कुठल्याही प्रकारचा तोडगा काढायचा नाही. मग अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कुठेतरी घाबरण्याचा प्रयत्न करायचा, लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा जो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, तर यांना ते संघटित होऊन द्यायचं नाही, संघर्षच करून द्यायचा नाहीये. म्हणजे आमचं अपयश कुठल्याही पद्धतीने तुम्ही लोकांसमोर आणायचं नाही, म्हणून अशा प्रकारची दादागिरी यांच्या माध्यमातून केली जाते. मला वाटतं की कोणी काय आता बोलायची गरज नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन हातात घेतलंय आणि जसा मी इतिहास सांगितला की 73 साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, ते आंदोलन पेटलं आणि त्याच्यात इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तायनामॅन स्क्वेअर करू नका, तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग वयाचे 27 होते, राजगुरू वयाचा 26 होता, सुखदेव वयाचा 26 होता. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली की ते कोणीही थांबू शकत. असं आहे की अधिवेशन वगैरे महत्वाचं नाही, तर जनमताचा जो ठिका असतो, जनमत असतं ते दाबण्याचा प्रयत्न करू का. विद्रोह संपायला जाऊ नका, ज्याला व्हॉइस ऑफ डिसेंट म्हणतात. आम्हाला संविधानाने राईट ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे, आम्हाला आंबेडकरांनी दिलंय, ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका. संविधान हातात घेण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही देश हातात घेऊ. बीजेपी राजीनामा घेते काय कधी, पण मात्र आता काँग्रेसवाले राजीनामा घेणारे, हृदयामध्ये मृदुता बाळगणारे, हृदयामध्ये संवेदनशीलता बाळगणारे. बीजेपी कधी कोणाचा राजीनामा, बरोबर रेप भलत्यावर होतो, मग आपण आंदोलनात कशाला उतरायचं. रेप काय माझ्यावर होतो काय. मग तुम्ही सगळ्यांनी तो दिल्लीमध्ये जो रेप झाला होता त्याच्या विरुद्ध आंदोलन केलं, सरकार विरुद्ध केलं. ते रेप काय त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी केला होता काय. अशी आग लागतच राहते, ते वेळेत थांबायची असते, चर्चा करायची असते. चर्चेलाच तुम्ही तयार नाही होणार हे शक्य, कारण त्यांना घेणं देणंच नाहीये. जनमताशी, जनभावनेशी त्यांना घेणं देणंच नाहीये. तेव्हाच्या बघू. त्यामध्ये असं आहे की त्यांना आमदार फोडाफोडी महत्वाची वाटते, पण पेपर फुटला तर त्यांना काय वाटत. हे बघा, या देशाचा इतिहास आहे. तुम्ही आंदोलन दाबायला जाल, ते आंदोलन वणव्यासारखं बसले. जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे. विद्यार्थी कशासाठी भांडतायत. पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले. आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का. तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत. त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची. पुण्यामध्ये पकडले गेलेले सगळे टीचर्स कोण आहेत ते, काय त्यांची आडनावं. ऑक्सफर्डची विद्यार्थिनी आहे आणि आज तुम्हाला कळत असेल की ही मुलगी असो, हा मुलगा असो, हे कुठल्याही राजकीय संघटनेचे नाही आहेत, ते स्वतःहून सामील झालेत. आणि तुम्हाला याच्या पुढे हेच दिसेल की अराजकीय लोक हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहेत, ही राजकीय परंपरा उद्ध्वस्त करण्यासाठी येणार आहे. जे लोकशाही विरुद्ध असतील, जे आंबेडकरांच्या संविधानाविरुद्ध असतील, त्यांना ही जनता धडा शिकवेल. त्याने सगळेच आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय आणि आज देश एकवलाय, देश एक होतोय. या सरकारसाठी हे चांगलं नाही. या सरकारची दडपशाही थांबली पाहिजे, या सरकारची लोकशाहीवरचे हल्ले थांबले पाहिजेत, एवढीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. छात्र राजनीति ने ही किया था और आज इस देश के सभी छात्र एक होते हुए दिखाई नजर आ रहे हैं. ये बच्चा हमारे साथ आया है इस आंदोलन में, हमारा नहीं है. ये आप होके खुद होके ये आंदोलन में आया, ये बच्ची खुद होके आई है, ये बच्चियां जो है ये खुद होके यहाँ पे आई है. अंगार फैल रहा है. हमारे जीवन से खेलने वालों को हम क्यों बर्दाश्त करें, ऐसा इनका कहना है.
और इनकी सुनी ही नहीं जाएगी तो फिर अंबेडकर के संविधान का क्या मतलब है? जवाब चाहिए, जवाब चाहिए।